राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपल्याला काय करायचे. उन्हाळ्याचं कसं जेवण जात नाही लवकर जास्त, काहीशी खाऊशी वाटतं. तर त्याचं आज आपण बनवणार आहे फालुदा. फालुदा कसा बनवायचा बघा. हे पूर्ण पॅकेट येतं. हे आपल्या दुकानातच विकायला आणलेलं आहे. याच्यामध्ये सगळं राहतं आणि एवढं काही महाग नाही राहत. घरी फालुदा करून खायचा, खूप चांगला लागतो. आता बघा इथं दिलेलं आहे, सगळी माहिती दिलेली आहे. एवढं काही अवघड नाही, काही नाही बनवायचं. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. असं आपल्याला वाटतं कसं बनवायचं, फालुदा कसा राहतो, कसा करायचा, काहीच अवघड नाही आहे. काय बघा आता इथे आणलेले तर इथं याच्यावर दिलेलं आहे. एवढं पूर्ण पाकिट टाकायचं असेल ना तर 1 लिटर दूध टाकायचं आणि याच्यातलं अर्धा जर करायचं असेल तर अर्धा लिटर दूध टाकायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आईस्क्रीम टाकायची. ज्याला आईस्क्रीम इथं दूध घेतलं बघा मी. आता हे पूर्ण पाकिट करायचे ते 1 लिटर दूध लागणार आहे. इथं बदाम घेतले, काजू घेतले, त्याच्यावर दिलेले आईस्क्रीम टाकायची आणि चेरी टाकायची. तर मी काही चेरी टाकणार नाही, आईस्क्रीम टाकणार नाही, मला आवडत नाही आहे. तर मी फक्त काजू बदाम टाकणार आहे आणि दुधात शिजून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आईस्क्रीम टाकू शकता, चेरी टाकू शकता, असं काही नाही. आता मी अर्धा बनवणार आहे. आता हे अर्धा करून घेते. तर अर्धा बनवायला अर्धा लिटरच दूध टाकायचं. तर दूध ना थोडं जास्त टाकायचं, कारण ना त्यांनी दिलेलं आहे पण जास्त लागतं दूध त्याला थोडं. तर अर्धा लिटर आणि वरी पावशेर टाकायचं, कारण चांगला फालुदा होतो पातळ छान. तर मी जे केलं आहे ना तर माझा थोडा ना घट्ट झाला आणि पाणी नाही वापरायचं ह्याच्यामध्ये. बघा आता इथं फालुदा झाला आपला तयार मस्त. दूध उकळू द्यायचं आणि उकळते दुधात सोडायचं. आता हे आपल्याला बदाम आणि काजू कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आणि कुटून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता मैत्रिणींनो, असं काही नाही. आता हे झाले आपली कुटून. आता वर याच्यात थोडंसं गेल्यासाठी टाकते मी. त्याच्यामध्ये थोडा घट्ट झाला, थोडं दूध कमी पडलं. मी त्याच्याप्रमाणे केलं होतं पण दूध थोडं जास्त लागतं. तर तुम्हाला जर करायचं असेल जेव्हा बी करताल तेवढा दूध थोडं जास्त टाका. आता हे टाकले आपण काजू बदाम. आता हे वरी परत आणि याला ना आता काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि मस्त झाला बघा आपला फालुदा, घरचे घरी रेडी तयार छान फालुद्याची